पालघर के आगामी नगर परिषद के चुनावी मैदान में 26 जगह वाली सीट पर 87 उम्मीदवार ने अपनी किस्मत आजमाया था, जिसमें भले ही शिवसेना बीजेपी महायुति ने अपना नगर अध्यक्ष के उम्मीदवार श्वेता पाटिल को हार का सामना करना पड़ा, परंतु पालघर नगर परिषद की सत्ता पर महायुति ने 28 में से 21 जगह पर जीत हासिल करके अपनी बढ़त बरकरार रखी है, जिसमें 2 सीट बिन विरोध बीजेपी शिवसेना को मिली, साथ में राष्ट्रवादी को भी 2 सीट और अपक्ष को 5 सीटें मिली हैं। वहीं महायुति के उम्मीदवारों के पास न्यूज़ 24 भारत की टीम पहुंचकर उनकी विकास काम को लेकर जायजा लेकर उनकी राय जानी है। मौके पर स्वरा युवा ग्रुप के अध्यक्ष तुषार संखे ने अपनी रिश्तेदार गीता संखे को चुनावी मैदान में बिन विरोध जितवाने से पूरे पालघर जिले के राजनीतिक गलियों में नई मुकाम हासिल किया है, जिसमें उन्होंने शिवसेना बीजेपी रिपाई के तमाम वरिष्ठ नेताओं सहित अपने मार्गदर्शक खासदार राजेंद्र गावित और शिवसेना जिला प्रमुख राजेश साव का आभार माना है। पेश है न्यूज़ 24 भारत से उमाकांत भारती की रिपोर्ट। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने प्रमुख नेत्यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आणि मला तिकीट दिलं, माझ्याबरोबर चेतना गायकवाड पण माझ्याबरोबर होत्या, त्यांना पण तिकीट दिलं, आम्ही यशस्वी झालो, त्याबद्दल मी त्यांचं पहिलं मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद मानतो। दुसरी गोष्ट राहिली, मी दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून झालेलो आहे पालघरच्या विकासासाठी आणि काही गोष्टी मला माहिती आहे की कुठे पालघरचा विकास फुटलेला आहे। आपण त्या पालघरच्या विकासासाठी खरंच प्रयत्न करणार आहे आणि आमची चांगल्या पद्धतीने मेजॉरिटी आलेली आहे, यंग ग्रुप आहे आमचा, त्यामुळे आम्ही पालघरच्या विकासाला पहिलं प्राधान्य देणार। आपल्याकडे एक टफ कॅन्डिडेट होता, आपण त्याला कसं काय प्रभावित केला? आता समोरचा कमी लेखायचं नसतं, कमी जास्त तर छोटा मोठा तर असतोच, परंतु लोकांनी मी गेल्या 5 वर्षामध्ये माझा ब्रेक होता, त्याच्यानंतर लोकांनी मला खरोखर मनापासून सगळे सांगत होते की तुम्ही नगरसेवक पाहिजे होते। म्हणजे एक सांगतात बघा, गेल्यानंतर माणसाची किंमत कळते, तसं मी नगरसेवक नव्हतं तर लोकांना किंमत कळली आणि त्याच्यामुळे मला भरघोस मतांनी लोकांनी निवडून दिलं। भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदा पालघर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2019 ही जी निवडणूक काल रोजी पार पाडलेली आहे, त्याचा निर्णय आज लागलेला आहे। त्यामध्ये 26 उमेदवार आहेत, म्हणजे जाहीर त्यांचे उमेदवारांचा विजय प्राप्त त्यांना झालेला आहे। त्यामध्ये शिवसेनेचे एकूण 13 प्लस अनअपोज्ड म्हणजे बिनविरोध निवड म्हणून एक कैलास मात्रे यांची निवड झालेली आहे। त्याप्रमाणे बीजेपीमध्ये सुद्धा 6 सीट आज विन झालेल्या आहेत 26 उमेदवारांपैकी। त्यामध्ये 1 सीट माझी म्हणजे गीता सुजित पिंपळे म्हणून बिनविरोध म्हणून माझी निवड झालेली आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या 2 सीट आलेल्या आहेत, तसेच अपक्ष म्हणून 5 सीट ह्या निवडून आलेल्या आहेत। पहिल्यांदा सांगू इच्छिते की ह्या ज्या सीट्स आलेल्या आहेत त्या सगळ्या उमेदवारांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी। हा जो विजय प्राप्त झालेला आहे हा केवळ माझा विजय नाही आहे, यामध्ये माननीय खासदार राजेंद्रजी गावित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमदार पालकमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचंही खूप सहकार्य मला लाभलेलं आहे। त्याचप्रमाणे माननीय आमदार राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचंही खूप मार्गदर्शन मला लाभलेलं आहे। त्याचप्रमाणे माझे नातेवाईक तुषार संखे यांनीही खूप मला सहकार्य केलेलं आहे, तसेच माझी पूर्ण फॅमिली, माझे माहेरचे आणि माझे सासरचे, ह्या सगळ्यांनी मला खूप 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 मदत केलेली आहे, खूप सहकार्य केलेलं आहे। माझे हजबंड, माझा भाऊ, ह्या सगळ्यांनी मला खूप, सासू सासरे, माझ्या आई वडील, ह्या सगळ्यांनी मला खूप मदत केलेली आहे। तर हा जो विजय प्राप्त झालेला आहे हा केवळ माझाच विजय नाही आहे, हा पूर्ण महायुतीचा विजय आहे। आता शिवसेना, भाजपा, भारतीय जनता पार्टी आणि रिपाई हे जे अलायन्स झालेलं आहे त्या सर्वांचा हा विजय आहे हे मी सांगू इच्छिते। आणि सर्व उमेदवारांना हे जे विजय प्राप्त सगळं झालेलं आहे त्या सर्वांना माझ्यातर्फे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। प्रथम तर मी पहिले आमचे मार्गदर्शक आमचे गावित साहेब खासदार, तसंच आपल्या या महाराष्ट्राचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसंच महाराष्ट्राचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, तसंच मला खरंच या ज्या 4 सीट मला दिल्या होत्या त्या आम्ही निवडून तर आणलेल्याच आहे, पण त्याचा जो मोलाचा योगदान जो दिलेला आहे त्याच्यामध्ये आमचे बापजी काटोळे असतील,
संतोष जनाटे साहेब असतील, प्रशांत दादा असतील, समीर असेल, अशोक भाऊ असतील किंवा वैभव संखे असतील, यांनी जी आणि आमच्या RPIचे आमचे जिल्हाध्यक्ष जे आता माझ्याबरोबर आहेत, त्यांनी खरंच आम्हाला खूप इकडे या 4 सीटकरता खूप मेहनत केलेली आहे. यांचं सगळ्यांचं यांचा आभार. तसंच आमची जी टीम आहे ज्यांनी खरंच भाऊकरता आम्ही दिवसरात्र जी मेहनत केलेली आहे आणि आपल्या गायकवाड मॅडमकरता जी मेहनत केलेली आहे, अक्षय संख्या आहेत, त्यांच्याकरता जी आम्ही मेहनत केली आणि आम्ही आमच्या पक्षाला महायुतीला आज दाखवलेलं आहे की आम्हाला तुम्ही सीट सोडा, आम्ही या 4 सीट आणून दाखवू आणि या 4 सीट निवडलेल्या आहेत. पुनश्च माझी जी सीट आज बिनविरोध झालेली आहे ॲडव्होकेट गीता पिंपळे हिची, तिला तर मी शुभेच्छा दिलेल्याच आहेत आणि या 4 उमेदवारांना आणि आमच्या महायुतीतल्या ज्याही सगळ्या सीट आलेल्या आहेत त्यांना पुनश्च सगळ्यांनाच त्यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरता शुभेच्छा. धन्यवाद. वर्षाने म्हणणार आहे. मी पहिले शिवसेना भाजपा रिपाई महायुतीच्या सगळ्या नेत्यांना आभार मानते की त्यांनी मला तिकीट दिलं. त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे आणि आज मी नगरसेविका झाले आणि माझ्या गावातल्या सगळ्या जेवढे माझ्या एरियामधले सगळे होते सगळ्यांना मी आभार मानते. त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत नगरसेविका होऊ शकली आहे. सगळ्यांचा धन्यवाद. त्यांनी मला सर्वांनी सपोर्ट केलं त्याबद्दल आणि मी सर्वांचा आभारी मानते. विकास करणार आहे. मी आता निवडून आलेले आहे, नगरसेविका झालेले आहे. मी नक्कीच सर्वांच्या ज्या इच्छा असतील त्यांचे सर्वांना मी सपोर्ट करेन, सगळ्यांची कामं करेन आणि सर्वांना सहकार्य नक्कीच करेन. आणि आता नवीन पिढी आहे आणि नवीन पिढीमध्ये मी पहिल्यांदाची नगरसेविका झालेली आहे, तर मी सर्वांना करून दाखवेल काम आणि नक्कीच सर्वांनी नेक्स्ट टाईम पण मला सर्वजण नक्कीच सपोर्ट करतील असं मी हे करते. धन्यवाद. प्रथमतः मी माझ्या महायुतीच्या वतीनं आम्ही तिन्ही पक्षाचे आमचे जे नेते आहेत, जे एकनाथजी शिंदेसाहेब आहेत, रवींद्र चव्हाणजी आहेत, रवींद्र पाटलजी आहेत आणि RPIचे वतीने मी स्वतः RPIचे जिल्हा प्रमुख महायुतीचे आमच्या साधारणमध्ये 17-18 सीट निवडून आलेले आहेत आणि चेतना गायकवाड यांना हे आमच्या महायुतीने म्हणून तिकीट मिळालेलं आहे. प्रथमतः मी ही यंग पिढीमधून जी मुलगी निवडून आलेली आहे तिथं मी आमच्या RPIचे आणि हार्दिक स्वागत करतो. ही मुलगी खरोखर मी पाहिलं आम्ही ही मुलगी या वार्ड क्रमांक 11मधून चांगला विकासाचं काम करण्यासाठी आम्ही त्याला निवडून दिलेले आहे आणि आमचा एक ध्येय असं आहे की पालघरचा विकास हा आमचा ध्येय आहे आणि पालघरचा विकास करणं आम्ही महायुतीने ठीक आहे. नगराध्यक्षासाठी आमची सीट निवडून आली नसेल पण आतापर्यंत आमच्या जवळजवळ BJPच्या 7 सीट, शिवसेनेच्या 14 सीट आणि साधारणपणे हे जवळजवळ आमच्या बऱ्याचशा सीट निवडून आलेल्या आहेत. नगराध्यक्षाविषयी काही कारणास्तव किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये आमची सीट आली नसेल पण आमचा एक विकास राहणार आहे की ज्या आमच्या सीट लागलेल्या आहेत त्यामध्ये आम्ही पालघरचा विकास करण्याचा फार मोठा प्रयत्न करतो. ओके. सर्वात प्रथम हा जो वॉर्ड आहे 11 नंबरचा वॉर्ड, या प्रभागामध्ये यापूर्वी राष्ट्रवादीचे नगरसेवक होते आणि राष्ट्रवादीकडनं हा किल्ला सेनेने पुन्हा एकदा आणि भाजपने पुन्हा एकदा काबीज केलेला आहे. या ठिकाणचे जे उमेदवार होते ते पालघर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष होते आणि एक मातब्बर अशी सीट होती की ज्यांना हॅट्रिकचा असा एक अति आत्मविश्वास होता की आम्ही हॅट्रिक मारणार, तर त्यांची ती हॅट्रिक आम्ही या ठिकाणी मोडून काढलेली आहे. आणि त्यांनी जी विकास कामं केली नाही किंवा जी खोटी त्यांनी दाखवलं आपल्या जाहीरनाम्यामध्ये की आम्ही एवढा विकास केला तेवढा विकास केला, असं तुम्ही बघू शकता वॉर्डामध्ये अनेक कामं अर्धवट आहे, केवळ पोकळ घोषणा दिल्या होत्या. अशा मातब्बर लोकांना हरवून आज या ठिकाणी सेना आणि भाजपचे जे दोन्ही कॅन्डिडेट निवडून आले त्याच्यासाठी RPI सेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकत्र दिलजमाईने काम करत होते. ही येणाऱ्या काळातली भाजप सेना महायुतीच्या विजयाची नांदी आहे. जसा हा गड आम्ही खेचून आणला, जरी नगराध्यक्ष गेला असला तरी 21 सीट घेण्यामध्ये महायुती यशस्वी झाली आहे आणि 5 बंडखोर जे आहेत तेही आमचेच आहेत. त्यामुळे केवळ 2 सीटवरती आघाडी ही सीमित राहिली आणि एक राष्ट्रवादीची 2 सीट काँग्रेसचा सफाया झालेला आहे आणि ही या ठिकाणी महायुतीची विजयाची नांदी आहे. जरी आमची नगराध्यक्ष सीट गेली असेल तरी या काळात आमदार असतील, खासदार असतील, हे महायुतीचेच असतील याची आम्हाला ग्वाही आहे आणि लोकांचे हार्दिक अभिनंदन, आभार. काय म्हणणार? मी पहिल्यांदा माझ्या भारतीय जनता पार्टीचे आभार व्यक्त करतो कारण त्यांनी मला प्रभाग क्रमांक 11मध्ये भावानंद संकेजी आणि चेतना गायकवाड मॅडम ह्यांच्या जोडीला ठेवलं होतं. आम्ही दिवसरात्र अहोरात्र मेहनत करून माझे टीम आणि भाऊंना मदत करण्यासाठी, चेतना मॅडमना मदत करण्यासाठी अहोरात्र आम्ही झटलेलो आहोत. भाऊंचा जो कार्याचा विचार केला तर भाऊंनी 5 वर्ष अगोदर नगरसेवक होते, त्यांचे कार्य फार अफाट होते
पण मध्येच एक 5 वर्षाचा गॅप पडल्यानंतर लोक असं म्हणत होते, आम्ही जिकडे जिकडे प्रचाराला जात होतो तिकडे म्हणत होते की भावानंद संके ही खूप चांगली व्यक्ती आहे, तिला निवडून आणण्यास तुम्हीही मदत करा, आमचंही सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. आणि त्या भावानंद संके नावाच्या एक आज BJP कार्यकर्ते आहेत, ते होते आज नगरसेवक झाले आहेत. आम्हाला खूप अभिमान आहे का त्या पुढच्या वाटचालीस त्यांना मी शुभेच्छा देतो. तसेच चेतना गायकवाड मॅडमही पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो. त्या नवीन नगरसेविका आहेत, एक सगळ्यात लहान नगरसेविका, वय वर्ष 25, आज त्या सगळ्यात लहान नगरसेविका आहेत. त्यांनाही माझ्याकडनं मी वाटचालीस शुभेच्छा देतो. नमस्कार. सर्वप्रथम मी पालघरच्या लोकमान्य नगर रहिवाशांचे आभार मानतो. लोकमान्य नगरच्या रहिवाशांनी माझ्यावर हे जे प्रेम दाखवले आहे त्यामुळे मी त्यांची मनापासून आभारी आहे. आणि हा विजय माझा एकटीचा नसून सगळ्या लोकमान्य नगरचा आहे. त्याचबरोबर माझे पदाधिकारी, हा विजय भारतीय शिवसेना युतीचा आहे. शिवसेना आणि BJP युतीचा आहे. हा माझा एकटीचा नाही, सर्व पदाधिकारी यांचे पण मी आभार मानते. आणि त्यासोबत माझे कार्यकर्ते त्यांचे पण मी मनापासून आभार. हां, शिंदे काय करणार आहे जनतेसाठी? पालघरच्या विकासामध्ये मी सर्वप्रथम ज्या मूलभूत सुविधा आहेत ना त्या लोकांना चांगल्या द्यायचा प्रयत्न करेन. स्वच्छता, लोकांचे आरोग्य याकडे जास्त प्रामुख्याने मी लक्ष देणार आहे. पहले तो मैं भारतीय जनता पार्टी का शुक्रिया अदा करना चाहूँगी कि उन्होंने मुझे संधि दी, मेरे वरिष्ठों ने, उनको मैं धन्यवाद देना चाहूँगी. दूसरा, मैं 20-25 साल से भारतीय जनता पार्टी की कार्यकर्ता हूँ और मैंने सभी पद भुगते लिए हैं और मैं कम से कम जिला उपाध्यक्ष थी 10 साल से. और अभी जो संधि दी है, मेरा तो समाज का ही कार्य है, भाजपा की ओर से समाज सेवा में करती थी, लेकिन अभी लोगों ने जो विश्वास दिखाया है और मुझे एक संधि दी है, तो मैं नगर पालिका में जाके लोगों को और अच्छी तरह से काम करके उनका और अच्छी तरह से काम करके और जो मेरा विकास है मेरे एरिया का, मेरे वार्ड का, वो मैं विकास बहुत अच्छी तरह से कर सकती हूँ और करूँगी. मैं सबको विश्वास दिलाती हूँ. धन्यवाद.